फिरोजा हे आपल्या सलमान खान घालतो. बरोबर. तर फिरोजा हे माणसाला नजरबाधा दूर ठेवतं, नजरबाधेपासून दूर ठेवतं, तसेच शत्रूंपासून रक्षण करतं. ती जर डावरा असेल तर त्याच्या उजव्या हातातून ती एनर्जी आपल्या शरीरात येते. तर त्यांनी ते उजव्या हातात घालावं ब्रेसलेट, इन्स्टंट याच्यासाठी, प्रोटेक्शनसाठी. आणि शरीरातले काही व्याधी बाहेर टाकायचे असेल तर एनर्जी अपोजिट हातातून, म्हणजे जर तो डावऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातातून बरोबर ती निघून जाते. नमस्कार, MJ रील्सवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण ही रत्न उपरत्न आहेत, ब्रेसलेट बनवलेली आहेत त्याची. बरेच लोक घालतात, पण ते का घालतात किंवा त्याच्याबद्दल काय माहिती आहे ती लोकांना माहिती नाही. तर माझ्या इथे माझे मित्र आलेत, तर ते तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतील. नमस्कार, आपलं नाव सांगाल का? नमस्कार, माझे नाव प्रवीण माने आहे. हां, मला या रत्नांच्या याच्यामध्ये काही माहिती आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. तसेच काही आता आपले काही रत्न आहेत, जसं मोती आहे, बरोबर, पोवळा आहे, बरोबर, तसेच नीलम आहे, बरोबर. ते राशीचे नक्षत्र वगैरे याच्याशी निगडीत असतं. आणि त्यामध्ये माणूस कसा गोंधळून जातो की मी घालू की नको घालू. घातलं तर मग ते किती म्हणजे महाग आहे, स्वस्त म्हणजे ते त्याला परवडणारं असतं. मग काय त्याचं ऑप्शन काय, तर काही उपरत्न आहेत. बरोबर. ती इन्स्टंट फळ देण्यात मदत करतात. बरोबर. त्याच्यामध्ये आता माझ्या हातामध्ये आहे हा मदर पर्ल, म्हणजे मोती. मोतीचं उपरत्न आहे. बरोबर. म्हणजे हा मोती हा जो असतो की त्याचे 3 प्रकार आहेत. ते आपल्याला परवडणारे आहेत नाही तर मदर पर्ल तुम्ही घालू शकता. बरोबर. त्याच्याने आमच्या मनाचे जे इमोशन्स आहेत ते कंट्रोल करायचं काम करतं. बरोबर. तसेच चिडचिडपणा आहे तो शांतता आणायचं काम करतं. जे मोतीचं काम आहे तेच त्याचा उपरत्न आहे. तसंच अमेथिस्ट आहे. अमेथिस्ट रत्न कुठे आहे? इथे अमेथिस्ट हे जे आहे आता सध्या अमेथिस्ट आहे, हा ग्रीन जेड आहे. बरोबर. हे ग्रीन जेड आहे, हा एमरॉल्ड म्हणजे आपला पाचूचं पन्नाचं उपरत्न आहे. बरोबर. पाचू हा पन्ना हा 5,000 रुपये कॅरेट, 1,000 रुपये कॅरेट. हा सामान्य माणसाला परवडेल, परवडेल. पण तेच हा जो आहे हा ग्रीन जेड आहे. बरोबर. तो किंवा ग्रीन ऑनेक्स आहे, हे त्याचं ऑप्शनल आहे. बरोबर. ते माणसाला मान मरामत, पैसा, बिझनेस, वक्तृत्व याच्यामध्ये यश देतं. बरोबर. ग्रीन जेड. आता हे टायगर संबंधी काय सांगाल? टायगर आहे हा माणसाला टायगर हा माणसाला स्फूर्ती देतो. बरोबर. तसेच त्याच्यामधले सृजनशीलता वाढवतो. बरोबर. आणि नजरबाधा, जे काही नजरबाधा असेल ती दूर करण्यास काम हे करतो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे टायगर आहे मध्ये गुलाबी, निळा, तसेच हे आता आपल्या हातात आपण पाहतोय असे रत्न आहेत. बरोबर. ते असे विविध प्रकार आहेत जे टायगर आहे रत्नाशी संबंधित आहे. बरोबर. आणि हे आपल्याला आता हातात बघत आहे रेड जॅस्पर. ते पोवळा याच्याशी संबंधित याचं उपरत्न आहे. म्हणजे जिथे ग्राउंड चक्राशी ते रिलेटेड आहे. बरोबर. म्हणजे व्यक्तीचं ग्राउंड चक्र हे जर बिघडलेलं असेल तर आजारपण वगैरे हे सुरू होतात व्यक्तीला. बरोबर. तर आजारपणापासून दूर राहायचं असेल तर हे रेड जॅस्पर हे मदत करतं. तसेच स्त्रियांमधले जे गायनेकचे इश्यू आहेत, बरोबर, किंवा आपल्या हाडामध्ये मांसपेशीमध्ये ताकद आणण्याचं काम हे करते. बरोबर आहे. आता हा हे जे आहे ह्याला आपण काय म्हटलंय? याला आपण सुलेमानी. तर सुलेमानीला भरपूर मागणी आहे आपल्याकडे, तर सुलेमानी बद्दल काय सांगाल? सुलेमानी अकीक हे मुख्यत्वे नजरबाधा दूर करण्याचं आहे. जास्त करून हे मुसलमान आपले जे आपले बांधव सुफी ती लोक धारण करतात. पण त्याचं मुख्य काम हे नजरबाधे, कुठलीही नजरबाधेपासून दूर ठेवण्याचं फायदेशीर इफेक्टिव्ह हे रत्न आहे. तसेच आता आपल्याकडे हे जे आहे फिरोजा हे आपल्या सलमान खान घालतो. बरोबर.
हा. तर फिरोजा हे माणसाला नजरबाधा दूर ठेवतं, नजरबाधेपासून दूर ठेवतं, तसेच शत्रूंपासून रक्षण करतं. बरोबर आहे. ते त्याची एक खासियत आहे की ते रंग बदलतं. रंग बदलतात. त्याच्या रंग बदलण्यावरून माणसाला समजते की ते जाणीव करून देते की तुझा आजचा दिवस कसा आहे, किंवा बाबा ते तुटलं म्हणजे तो खडा भंगला तर आपल्यावरचं संकट त्यांनी घेतलं असं समजायचं. आणि त्याचे फार फायदेशीर इफेक्ट येतात, इन्स्टंट इफेक्ट येतात. ते बुध गुरु आणि शुक्राला रिप्रेझेंट करतं. म्हणजे तिन्ही ग्रहांचं एक कॉम्बिनेशन आहे, बुध गुरु आणि शुक्र. फिरोजा. फिरोजा हे पायराइट हे मनी मॅग्नेट म्हणून ओळखले जाते. मनी मॅग्नेट त्याचे म्हणजे पैशाला आकर्षित करतं. पायराइट हे पैशाला आकर्षित करतं. पण ते वापरताना काही काळजी घ्यावी लागते की ते पाण्याशी संपर्कात आलं तर ते थोडं खराब होतं, त्याचं ऑक्सिडीकरण होतं. बरोबर. आणि रत्न वापरताना काही नियम थोडे जे पाहिले तर अजून फायदा होतो की एनर्जी कशी सर्क्युलेट होते. बरोबर. की व्यक्ती जर डावरा असेल तर त्याच्या उजव्या हातातून ती एनर्जी आपल्या शरीरात येते, तर त्यांनी ते उजव्या हातात घालावं ब्रेसलेट, इन्स्टंट याच्यासाठी, प्रोटेक्शनसाठी. आणि शरीरातले काही व्याधी बाहेर टाकायचे असेल तर एनर्जी अपोजिट हातातून, म्हणजे जर तो डावऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातातून ती निघून जाते तर डाव्या हातातून ते निघून जाते एनर्जी. सो त्यांनी ते बाहेर टाकायचं असेल, काही बाधा शरीरातले काही म्हणजे टॉक्सिल्स वगैरे बाहेर टाकायचे असतील त्या ब्रेसलेटकडून, ते पाहिजे असेल त्याला, तर त्यांनी ते अपोजिट हातात घालावं. आणि उजवा असेल त्यांनी ते डाव्या हातात वेअर करावं. आणि बाहेर एनर्जी बाहेर टाकायचं असेल काय शरीरातून, त्याच्या म्हणजे ऊर्जा बाहेर टाकायची असेल, किंवा त्याला त्या शरीरातले काही टॉक्सिल्स असेल ते बाहेर टाकायचे असेल तर ते त्यांनी उजव्या हातात घालावं. बरोबर. हे काही नियम पाळले तर, कारण की आता कुठल्याही हातात घालते. बरोबर. हे सोडा लाईट आहे. हे मानसिक स्थैर्यासाठी, म्हणजे मन हे जे चंचल आहे, मनाला स्थिर करण्याचं काम हे करतं, मनाला धीर देण्याचं काम करतं. बरोबर. सोडा लाईट. सोडा लाईट. आता इथे स्फटिक आहे. स्फटिकाबद्दल काय सांगाल तुम्ही? स्फटिक हा रत्नांचा राजा मानला जातो. बरोबर. ते 7 चक्रांना रिप्रेझेंट करतं. तसेच त्याच्याबरोबर तुम्ही कुठल्याही खड्याबरोबर, कुठल्याही स्टोन बरोबर ते घातलं तर त्याची जी इफेक्ट असतो तो मल्टिप्लाय करतो. बरोबर. त्याला मल्टिप्लाय करतो, त्याला ट्रिगर देतो. त्यामुळे हे जे आहे ना स्फटिक हे ना आज्ञाचक्राला रिप्रेझेंट करतो. ओके. त्याच्यामुळे आहे ना शरीरामध्ये आहे ना, शरीराला शांतता, थंडपणा, जो चिडचिड होत असेल ते शांत करण्याचं काम करते स्फटिक. म्हणून हे स्फटिक हे हिमालयात भेटते. बरोबर. त्याच्यामध्ये हे काचेसारखे दिसते, पण त्याच्यामध्ये नैसर्गिक एक गुण ओळखावे लागतात थोडे. ते थंड, आणि जर एकामेकाला घर्षण केलं तर त्याच्यातून स्पार्क होतो. ते ओरिजिनल स्फटिक असतं. आणि कसं आहे ते थंड लागतात. बरोबर. काच असते ती थंड लागत नाही. हे स्फटिक आहे, नॅचरल असते, ते थंड लागतात. त्याच्यामध्ये काही इन्क्लुजन्स असतात. बरोबर. नुसतं ते दिसतंय काचेसारखं म्हणून ते घेऊ नये व्यक्ती. आणि स्फटिक घातल्यामुळे माणूस शांत होतो. तसेच त्याच्या विचारामध्ये क्लिअरिटी येते, कारण त्याला क्लिअर कॉर्ड म्हणून म्हटलं जातं. तसेच हा मनी मॅग्नेट जो आहे ते सध्या ट्रेंड मध्ये चाललेले आहे. मनी मॅग्नेट, त्याच्यामध्ये ग्रीन ॲव्हेंचरिन, सेट्रिन, टायगर आहे, पायराइट असे उपरत्नांचं भरमार आहे. तर टायगर आहे हे व्यक्तीला पैशासाठी विचार करायला भाग पाडते. बरोबर. सेट्रिन हे विचारामध्ये क्लिअरिटी आणते की बाबा हे कसं नियोजन कसं करायचं. ओके. आणि ग्रीन ॲव्हेंचरिन हे पैशाची जी संधी असते ती उपलब्ध करते. गुड लक. पैशाची जी संधी आहे ती उपलब्ध करून देते. आणि पायराइट हे पैसे खेचण्याचं काम करते.
ते ह्या 3 कॉम्बिनेशन मध्ये, हे 4 कॉम्बिनेशन मध्ये हे पायराइट बनलेलं आहे आणि त्याचं एक उत्तम कॉम्बिनेशन ते साधलं गेलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे याला मागणी पण भरपूर आहे. त्यामुळे याला मागणी आहे. तर हे जे आहे ही सगळी उपरत्न आहे. ही लालबाग स्थित गुरुकृपा जे आहे दुकान, बरोबर, ते आपल्या लड्डू सम्राट किंवा त्याचं लोकेशन लड्डू सम्राटच्या इथे आहे. गणेश गल्ली गणपती आहे तिथे आहे. मी तिथे दररोज येतो, म्हणजे वरच्यावर येतो आणि मला जर काय भाव असेल तर मी तिथून आवर्जून घेतो. मला त्यांच्यातली काही रत्न चांगली भावली. आज त्या काकांनी मला जे काही विनंती केली काही माझा अनुभव सांगण्याचं, त्यामुळे मी तुम्हाला इथे तुमच्याशी मी माझं हितगुज केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे आवर्जून इकडे या आणि त्या ओरिजिनल रत्नांचा तुम्ही हे घ्या आणि पारखून घ्या. रत्न हे हाताला थंड लागतात किंवा त्याची व्हायब्रेशन्स आहे ते नीट बघून घ्या. असं नाही की बाबा मी सांगतोय म्हणून घ्या. बरोबर, ते काका सांगतात म्हणून घ्या. तर तुम्हाला जे वाटेल आणि तुम्ही ते नक्की याल पुन्हा घ्यायला. जर तुम्ही इथे याल तर पुन्हा याल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माहिती दिलीत आणि आमची तुम्ही रत्नांबद्दल एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.